बघा, विक्रांत जाधव त्यांचा बालिशपणा हा जगजाहीर आहे. जसे त्यांचे वडील गेले अनेक वर्ष राजकारणात, तेवढे 40 वर्ष मी देखील राजकारणामध्ये आहे. एक बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आणि निष्कलंक म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. कुणीही सांगावं की शशी चव्हाण या व्यक्तीवरती किंवा शिवसैनिकावरती कोणी बोट दाखवलं. काल विक्रांत जाधवची ती अगतिकता आहे आणि खोटं बोला, रेटून बोला, ह्याची युनिव्हर्सिटी ही त्यांच्या घरात आहे आणि त्या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आहे ते भास्कर जाधव आहे. अशा भास्कर जाधवांचा शिष्य, त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव हे आणखी काय नवीन बोलणार. परवा लोट्यामध्ये माझ्या कार्यकर्त्याच्या अंगावर धावत जाऊन त्यांनी त्याला मारहाण केली. हा व्हिडिओ आहे. ते म्हणतात त्यावेळेला मी पॅगोडामध्ये बसलो होतो. पण वस्तुस्थिती जे काय आहे, त्यांनी जे आरोप केले, त्यांच्यावरचे जे आरोप आहेत त्याची शहानिशा पोलीस करतील, कारण मी कायद्याला मानणारा कार्यकर्ता आहे. चूक तिथं चूक, बरोबर तिथं बरोबर. मला एवढं माहिती आहे की सच्चाई कभी छुप नाही सकती, बनावट के उसूलन से, आणि कागदी पुराणा कधी सुगंध येत नाही. आणि हा जो विक्रांत जाधव आहेत ना, हा कागदी फूल आहे. काय झालं, त्यांच्या वडिलांवरती मध्यंतरी रामदास भाईंवरती त्यांनी आरोप केले होते. त्याला मी प्रत्युत्तर दिलं होतं आणि सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. आजचा हा विषय हा राजकीय आखाडा नाही. मी याला राजकीय आखाडा करणार नाही. जरी त्यांनी किती राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला तरी मी देणार नाही. काय झालं आहे की त्यांची जी संस्कृती आहे त्यांच्या घरामध्ये, मग कुणावरती हल्ला करणं, जो एक माझा पत्रकार आहे होता पुढारीचा, त्याच्यावरती हल्ला करणं, चिपळूणमध्ये आणखी एखादा कोणावरती हल्ला केला. राणेसाहेब, निलेश राणे आपल्या कार्यक्रमाला जात होते गुहागरला. त्या ठिकाणी त्यांचा दौरा होता, त्यांना तिथं जायचं. त्यांच्या मार्गावरती तुमचं कार्यालय येतं आहे म्हणून बैठक नसताना तुम्ही हजारो लोकांना तिथं निमंत्रण देताना बोलवता, गर्दी करता. त्या ठिकाणी सचिन कदम येत नाही, कारण त्यांना माहिती आहे की हे सगळं चुकीचं होतं आहे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणापासून अलिप्त राहिले. म्हणून तुम्ही त्यांची म्हणजे त्यांचं जिल्हा प्रमुखपद काढून टाकता. काल परवा शशी मोदी बोलले की होय, मी त्या ठिकाणी गेलो आणि दगड फेकली. म्हणजे बनाव तुम्ही करायचा, दगडी तुम्ही जमवून ठेवायच्या. हे तुमचे संस्कार असतील, आमचे संस्कार नाहीत. आणि त्या संस्कारातूनच त्यांनी माझ्यावरती आणि अण्णा कदमांवरती काही खंडणीचा आरोप केला. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये असा आरोप हा पहिली वेळ झालेला आहे. ठीक आहे, माझं न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, न्यायव्यवस्था काहीतरी बोलेल. पण एवढ्या खालच्या पातळीवरती जाणारा, त्याच तोडीच्या बापाचा हा पुत्र असल्याकारणानं त्यांच्याकडनं मला वेगळी अपेक्षा नाही. त्यांनी म्हणजे मी आमदारांचा पुत्र आहे म्हणून मी कुणाच्याही अंगावर धावत जाऊ शकतो, हे त्यांनी काल दाखवून दिलं. आणि तो जो काही व्हिडिओ होता सगळं व्हायरल झाला. आता आपण अडकलोय, जनतेची दिशाभूल कशी करायची. मग म्हणून लगेच ते प्रेस समोर आले नाहीत. आपल्या गुरूंचा सल्ला घेतला, मार्गदर्शन घेतलं आणि 4-5 दिवसानंतर बसले आपल्या ऑफिसमध्ये आणि प्रेस घेत आहे. काय तर एक जावई शोध लावला की खंडणीचा विषय. अहो, जे भास्कर जाधवांच्या मतदारसंघात ते काम मंजूर करतात त्यातलं 50,000च्या पाखाडीचं जरी काम असलं तरी त्यांच्या सुशिक्षित बेरोजगार इंजिनियरला ते काम लागतं, अन्य कुठल्या कार्यकर्त्याला दिलं जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. पाहिजे तर तुम्ही त्यांच्या मतदारसंघामध्ये याची शहानिशा करा. ते त्यांच्याकडे कोणी खंडणी मागू शकतो का? आणि 10 लाखाची? आश्चर्य असो. मी त्यांच्या ह्या खोडसाळ आणि अतिशय खालच्या पातळीवरच्या आरोपाचा या ठिकाणी मी खंडन करतोय
आणि मी त्यांना आव्हान करतो, न्याय देवता काय न्याय देईल तो देईल तुमच्या ह्याच्यावरती, पण ज्या तुम्ही तुमच्या ग्रामदेवताला मानता त्या ठिकाणी दसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं नृत्य करता, त्या शारदा देवीवरती तुमची श्रद्धा आहे. मी त्या ठिकाणी यायला तयार आहे. हिंमत असेल तर चला आणि गाराणे घाला. जर ह्या आरोपामध्ये तथ्य असेल तर वर्षभरामध्ये शशी चव्हाणांचं वाटोळ होईल, नाही तर तुम्ही तुमच्या बाबतीत काय केलं. माझी तयारी आहे. असेल तर कुठलाही दिवस तुम्ही सांगा, आणि तुमच्याकडे दिवस नसलं ना तरी मी त्या माझ्या देवीला मी हाक मारणार आहे, मी साकडं घालणार आहे की खरोखर जर कुणी खंडणी मागितली असेल आणि त्यांच्या बोलण्यामध्ये जर तथ्य असेल तर त्याला ह्या वर्षभरामध्ये संपवून टाक. हे माझं आव्हान आहे. मी त्यांनी आपलं अपयश लपवण्यासाठी रामदासबाईंचं नाव घेतलं, त्यांनी योगेश कदमांचं नाव घेतलं. अरे योगेश कदमांची तुम्ही कधी बरोबरी करूच शकत नाही. एक निष्कलंक स्वच्छ तीर्थयात्रा एक तरुण नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे, त्यांना बदनाम करण्याचं काम तुम्ही करताय काय. नवे नवे तुमच्या ह्या आरोपाची तुम्ही तक्रार करा नका करू, पण तुम्ही केलेला आरोप जसाच्या तसा माझ्या लीडरवर उतरून मी मागणी करणार आहे योगेश कदम साहेबांकडं, मी मागणी करणार आहे मुख्यमंत्र्यांकडं की याची सखोल चौकशी करायला पाहिजे. जे जे कोणी चांगली उच्च चौकशी करतील अशा माणसाच्या हातात ही चौकशी द्या, हे प्रकरण द्या आणि त्याचा न्याय मिळवा. आणि दोषी असेल ना तर फाशी द्यायला शशी चव्हाण तयार आहे. पण हे जर खोटं निघालं तर तुम्ही काय शिक्षा घ्याल ते देखील सांगणं गरजेचं. आता ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नगरपंचायतमध्ये त्यांचं वाटोळ होणार आहे. आता आम्ही पक्षाला काय जोड दाखवू. आता माझं विरोधी पक्षपद मला कसं मिळेल, त्यासाठी ही सगळी कुरघोड चाललेली आहे. असू दे, घोडा मैदान काय लांब नाही. मग खेळची नगर परिषद असू द्या, चिपळूणची नगर परिषद असू द्या किंवा गुहागरची नगरपंचायत असू द्या, नवे नवे ह्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असू द्या, माझे सगळे शिवसैनिक, माझे सगळी नेते मंडळी भास्कररावाला आणि त्यांच्या सुपुत्राला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी मी खात्रीने सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.